लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। पंचनामा, रेतीसाठी आणि तक्रारदाराचा बदललेला जबाब। दराण येथील रेतीसाठा प्रकरणात शासनाची एंट्री, शिंदखेडा महसूल प्रशासन काय अहवाल देणार याकडे नागरिकांचे लक्ष। मौजे दराणे येथील गट क्रमांक 131 व 77/1 मधील कथित अवैध रेतीसाठा प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। या प्रकरणात सुरुवातीला तक्रार करून रेतीसाठा गायब झाल्याचा दावा करणाऱ्या तक्रारदारानं तहसीलदारांसमोर लेखी जबाब देत संबंधित रेती वाहतूकदारांना आपण ओळखत नसल्याचं नमूद केल्यानं या प्रकरणाबाबत परिसरात विविध चर्चा सुरू झाल्यात। मिळालेल्या माहितीनुसार दराणे येथील संबंधित ठिकाणी अवैध रेतीसाठा असल्याची तक्रार सुनील चौधरी यांनी केली होती। त्यानंतर 29 जुलै रोजी महसूल विभागाच्या पथकानं तक्रारदारासह प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचनामा केला होता। या पंचनाम्यात सुमारे 20 ब्रास रेतीसाठा असल्याचं नमूद असल्याची माहिती आहे। पंचनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा रेतीसाठा रातोरात गायब झाल्याचा आरोप तक्रारदारानं केला होता। या संदर्भात त्यांनी व्हिडिओ प्रसारित करून विविध माध्यमांनाही माहिती दिली होती। त्यानंतर हे प्रकरण स्थानिक पातळीवर चर्चेत आले होते। या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी मीना पवार, तलाठी गौरी पाटील, पोलीस पाटील तसेच पोलीस पथकानं पंचनामा केल्याचं वृत्त आहे। दरम्यान तक्रारदाराच्या जबाबात नमूद करण्यात आलेल्या व्यक्तींना कथित अवैध रेतीसाठ्याबाबत 15,64,320 रुपयांची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र त्यानंतर रेतीसाठा हलवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। या संदर्भातील फोटो व व्हिडिओ जेसीबी, डंपर अथवा इतर वाहनांच्या हालचालींचे पुरावे असल्याचा दावा करण्यात येत आहे। दरम्यान 30 जुलै रोजी महसूल पथकानं पुन्हा पाहणी केली असता रेतीसाठा पसरलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर पंचनाम्यानंतर रेतीसाठ्याची नेमकी स्थिती काय होती आणि त्यामध्ये काही बदल झाला का याबाबत हे प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाला सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणारी बाब म्हणजे तक्रारदार सुनील चौधरी यांनी 31 जुलै रोजी तहसीलदार शिंदखेडा यांच्या समक्ष 100 रुपयांच्या स्टॅम्पवर लेखी जबाब दिल्याचं सांगण्यात येते। या जबाबात संबंधित रेती वाहतूकदारांना आपण ओळखतच नसल्याचं त्यांनी नमूद केल्याची माहिती आहे। त्यामुळे सुरुवातीला अवैध रेतीसाठ्याबाबत तक्रार करणाऱ्या तक्रारदारानं नंतर अशी भूमिका का घेतली असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। मात्र तक्रारदारानं नेमका कोणत्या कारणामुळे आपली भूमिका बदलली याबाबत त्यांची स्वतंत्र प्रतिक्रिया अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही। तसेच रेतीसाठा हलवण्यात आला असेल तर त्या ठिकाणी जेसीबी, डंपर किंवा ट्रॅक्टरच्या चाकांच्या खुणा तसेच वाहतुकी दरम्यान पडलेली रेती महसूल पथकाच्या निदर्शनास आली का? तक्रारदारांच्या लेखी जबाबानंतर तहसीलदारांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली होती का? तक्रारदाराने दिलेला नंतरचा लेखी जबाब कोणत्याही दबावाशिवाय देण्यात आला आहे का? या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचे असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। दरम्यान संबंधित रेतीसाठा घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी दिल्याचं समजतंय। त्यामुळे या रेतीसाठ्याबाबत पुढील कार्यवाही नेमकी कोणत्या पद्धतीनं केली जाते याकडेही लक्ष लागलंय। विशेष म्हणजे या तक्रार प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव डॉक्टर उमेश राठोड यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडून संबंधित प्रकरणाचा अहवाल मागवल्याची माहिती समोर आली आहे। आता या संपूर्ण प्रकरणाबाबत शिंदखेडा महसूल प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला नेमका कोणता अहवाल पाठवला जातो, पंचनाम्यातील नोंदी, रेतीसाठ्याची स्थिती, तक्रारदाराचा नंतरचा जबाब आणि त्यानंतर झालेली कारवाई याबाबत प्रशासन काय स्पष्टीकरण देते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणं आवश्यक आहे। संबंधित अधिकारी, तक्रारदार अथवा इतर पक्षांची भूमिका समोर आल्यानंतरच या प्रकरणांचं नेमकं वास्तव स्पष्ट होणार आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।